नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आजचा हा दुसरा भाग. आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 22 जून 2025 रोजी बुध हा ग्रह आपली स्वराशी म्हणजेच मिथुन राशी सोडून त्याने कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 30 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. बुध हा ग्रह साधारणतः एका राशीमध्ये 3 आठवडे इतक्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो, परंतु सध्याचा हा गोचरीचा बुध 70 दिवसांसाठी कर्क राशीमध्ये असणार आहे. या कालखंडात तो दिनांक 18 जुलै 2025 रोजी वक्री होणार आहे आणि त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी तो कर्क राशीतच आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होणार आहे आणि असा मार्गस्थ झालेला हा बुध दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत कर्क राशीमध्ये असणार आहे. बुध हा ग्रह विद्येचा कारक ग्रह आहे, गणिताचा कारक ग्रह आहे. आपल्या वाणीचा विचार हा सुद्धा बुधावरून केला जातो. त्याचबरोबर जीवनामध्ये व्यापार, इंटरनेट, मार्केटिंग फील्ड, रिसर्च फील्ड, त्याचबरोबर कमोडिटी या सर्वांवर बुधाचे कारकत्व असते. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बुधाचे हे कारकत्व अत्यंत महत्त्वाचे असते, कारण बुध हा बुद्धीचा देवता आहे आणि म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन कोणते फळ घेऊन येत आहे हे प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचे ठरते. आज राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा पाहूया. हे राशीफळ आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफळ आपल्या नामराशीनुसार पाहावे. तुळ राशीच्या जातकांचा विचार करता बुध हा ग्रह तुमच्यासाठी नवमेश म्हणजे भाग्येश आणि त्याचबरोबर व्ययेश देखील आहे आणि असा 2 स्थानांचा मालक असलेला हा बुध ग्रह तुमच्यासाठी कर्मभावातून म्हणजे दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. एकंदरीत ही स्थिती चांगली आहे असे म्हणता येणे ठीक असणार आहे, परंतु तुम्हाला विरोधाचा सामना सुद्धा हा करावा लागणार आहे. धनागमन हे होणार आहे, परंतु त्याचबरोबर खर्च देखील होणार आहे. विलासितेवर तुम्ही या कालखंडात तुमचा खर्च करणार आहात. सरकारी क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तरी देखील बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रामध्ये अध्ययन करत आहेत, त्याचबरोबर बँक मॅनेजमेंट, त्याचबरोबर MBA यासारख्या विषयांवर जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. नोकरीत सुद्धा बदलाचे संकेत हा बुध तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जे शेअर मार्केट संबंधी व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. जे व्यापारी भागीदारीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असलेला दिसून येत आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी व्ययेश असलेला हा बुध थोडीफार काही त्रास किंवा कटकटी निर्माण करू शकतो आणि त्यासाठी तुम्ही या कालखंडात श्री गणेशाची उपासना आणि त्याचबरोबर हिरव्या वस्तूंचे किंवा हिरव्या भाज्या गाईला खाऊ घालण्याचे कार्य हे तुमच्यासाठी हितावह असलेले दिसून येत आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून अर्थात भाग्यभावातून होत आहे आणि हा बुध वृश्चिक राशीच्या जातकांसाठी लाभभावाचा स्वामी आणि त्याचबरोबर अष्टम भावाचा स्वामी आहे. लाभेशाचे भाग्यभावातून गोचरीचे भ्रमण ही स्थिती अत्यंत श्रेष्ठ स्थिती आहे, परंतु त्याचबरोबर हा बुध तुमच्यासाठी अष्टमपती सुद्धा आहे आणि म्हणून थोडी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. तुमच्या कामामध्ये अष्टमपती असलेला हा बुध काही विघ्ने हे निर्माण करू शकतो, परंतु त्यात चांगली स्थिती म्हणजे या कालखंडात तुम्हाला तुमच्या घरच्यांचे सहाय्य मिळणार आहे. वडिलांचे सहकार्य त्याचबरोबर वडिलांचा सल्ला हा सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आपल्या मेहनतीत वृश्चिक राशीच्या जातकांनी कोणतीही कसरू ठेवू नये. विलंबाने का होईना परंतु तुम्हाला यश हे निश्चित मिळताना दिसत आहे. प्रवास जर करणार असाल तर तो सुद्धा काळजीपूर्वक तुम्ही केला पाहिजे.
तुम्हाला फायदा होताना दिसत आहे, परंतु त्याची गती ही मंद असणार आहे. शेअरमध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर शेअरमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जाणकाराचा सल्ला घेऊनच केला पाहिजे, किंवा जे छोटी गुंतवणूक करतात किंवा जे नव्याने यामध्ये आहेत त्यांनी हा कालखंड शेअर मार्केटसाठी टाळलेलाच बरा आहे. जर तुम्ही नवीन कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला सफलता मिळताना दिसून येत आहे. सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलता घेऊन येणारे दिसत आहे. या कालखंडात नोकरी करणाऱ्यांनी आपल्या उच्चाधिकाऱ्यांसमोर समजुतीने वागणे हे गरजेचे असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वाणीचा प्रयोग हा सुद्धा अत्यंत सावधानतेने करणे हे गरजेचे असणार आहे. या कालखंडात वृश्चिक राशीच्या जातकांनी कोणतेही कायद्याविरोधात वर्तन हे करू नये. तुम्हाला या कालखंडात तुमच्या भावंडांचा सहयोग हा मिळताना दिसत आहे. एकंदरीत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही स्थिती चांगली असणार आहे, परंतु त्याचा त्यांनी योग्यपणे वापर हा सुद्धा केला पाहिजे. आणि बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी या कालखंडात त्यांनी श्री गणेशाची आराधना आणि त्याचबरोबर हिरव्या वस्तूंचे दान हे त्यांच्यासाठी श्रेष्ठतम ठरताना दिसत आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे आणि धनुराशीसाठी तो सप्तमपती आणि दशमपती आहे. बुधाचे अवयोगातून होत असलेले हे भ्रमण धनुराशीच्या जातकांसाठी फारशी चांगली स्थिती निर्माण करताना दिसत नाही. छोट्या मोठ्या तक्रारी या कालखंडात डोके वर काढणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु नको असलेले त्रास हे सुद्धा मागे लागण्याची शक्यता ही दिसून येत आहे. दाम्पत्य जीवन कलहपूर्ण बनेल, त्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये योग्य ती खबरदारी घेणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात ही या कालखंडात शक्यतो टाळलेलीच बरी. आणि जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ते सुद्धा सावधानतेने करणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये नको असलेली ट्रान्सफर होण्याची शक्यता ही सुद्धा हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि स्वास्थ्याची चिंता करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. या कालखंडात तुम्ही कमी बोलणे हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. आणि जे विद्यार्थी डीप स्टडी म्हणजे सखोल अध्ययन करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. जे गूढ अध्ययन करू इच्छितात, ज्योतिषीचा अभ्यास करू इच्छितात किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानार्जन करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड हा चांगला आहे. धनुराशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी गोसेवा ही प्रामुख्याने करावी आणि त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना ही सुद्धा करावी. त्याचबरोबर गाईला हिरवा चारा खाऊ घालणे हे सुद्धा तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे. हा भाव दाम्पत्याचा भाव आहे, भागीदारीचा भाव आहे, व्यापाराचा भाव आहे, तुमच्या उपजीविकेचा भाव आहे. आणि मकर राशीसाठी तो भाग्याधिपती आणि षष्ठपती आहे. आणि त्यामुळे भाग्यशाचे सप्तम भावातून गोचरीचे भ्रमण ही स्थिती जरी चांगली असली तरी षष्ठपतीचे सप्तम भावातून गोचरीचे भ्रमण ही थोडी त्रास निर्माण करणारी आहे. तरी देखील मकर राशीच्या जातकांसाठी हा बुध तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरणार आहे. दाम्पत्य जीवन हे कलहप्रिय किंवा मतभेद होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनसाथीशी प्रामाणिक राहणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर दाम्पत्य जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनसाथीची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. तर नोकरीत सुद्धा प्रमोशनचे योग हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे. आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येणारा असणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे. या कालखंडात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनसाथीचा योग्य तो मान राखणे हे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीबरोबरच व्यापार किंवा काही कामधंदा करणार असाल तर त्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असाच आहे.
मकर राशीच्या जातकांनी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी श्री गणेशाची उपासना करणे आणि त्याचबरोबर किन्नरांना दान देणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे। तर कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा आणि अष्टम भावाचा स्वामी असलेला हा बुध षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। हा कालखंड तुम्हाला सफलता मिळवून देताना दिसत आहे आणि त्यासाठी मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे असणार आहे। परंतु या कालखंडात कोणत्याही प्रकारची नवीन जोखीम ही मात्र तुम्ही स्वीकारू नये। या कालखंडात तुम्हाला तुमच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेण्याची ही गरज असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या संततीविषयक चिंता या सुद्धा सतावू शकतात। जे जातक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांनी यामध्ये सावधानता बाळगणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे। कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी किंवा कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यापूर्वी त्यात विशेष अभ्यास करून किंवा विचारपूर्वक निर्णय घेणे हे गरजेचे असणार आहे। विद्यार्थी वर्गासाठी कुंभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे। जे विद्यार्थी वाणिज्य विषयात अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष चांगला असणार आहे आणि कुंभ राशीच्या जातकांनी सुद्धा श्री गणेशाची उपासना केल्यास बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास त्यांना मदत मिळणार आहे। तर मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे। पंचम भाव हा संतती, विद्या, भावना यांचा भाव आहे आणि तुमच्यासाठी तो चतुर्थपती आणि सप्तमपती आहे। हा कालखंड विद्यार्थी वर्गासाठी विशेष चांगला असलेला दिसून येतो। नवीन ज्ञान घेण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। त्याचा तुम्ही लाभ घेणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे। परिवारामध्ये ठीकठाक परिस्थिती असलेली दिसून येत आहे। सरकारी नोकरीत किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर त्यांच्यासाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे आणि शेअर मार्केट संबंधी जे काम करतात त्या जातकांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असेच आहे। विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा बुध अनुकूलता घेऊन येत आहे। एकंदरीत विचार करता मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण चांगले व्यतीत होताना दिसत आहे। बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी श्री गणेशाची आराधना त्याचबरोबर बुधाच्या बीजमंत्रांचा जप हा तुम्हाला हितावह ठरणार आहे। अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींवर होणारा गोचरीचा प्रभाव पाहिला। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज आपण येथेच थांबूया। पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।